महेश बाजारातल्या एका कोपऱ्यात बसून त्याचं नेहमीचं चपला बूट शिवण्याचं काम करत होता. तो कामात मग्न होता तेव्हाच त्याला जवळ कोणीतरी उभे असल्याची चाहूल लागली. म्हणून त्याने मान वर करून बघितले. तेव्हा समोर उभा असलेला व्यक्ती म्हणाला, "अरे, जरा ही चप्पल शिवायची आहे." ती समोरची व्यक्ती महेशला ओळखीचीच वाटत होती. म्हणून त्याने त्या व्यक्तीला विचारले, "तुम्ही पवार सर आहात ना?" यावर तो व्यक्तीही आश्चर्याने म्हणाला, "हो, पण तू कोण आहेस?" यावर महेश म्हणाला, "सर, मी महेश मोरे. मी RC पटेल शाळेत 9वी क च्या वर्गात शिकत होतो. त्यावेळेस तुम्ही आम्हाला मराठी आणि भूगोल विषय शिकवायचे." यावर पवार सर म्हणाले, "अगदी बरोबर, पण मला तुझा चेहरा ओळखू येत नाहीये." पवार सर महेशला निरखत म्हणाले. तेव्हा महेश बोलला, "असू द्या सर, नाही आठवणार मी तुम्हाला, कारण मी कोणी हुशार विद्यार्थी नव्हतो की तुमच्या लक्षात राहीन." यावर पवार सरांनी महेशला विचारले, "अरे, पण तू शिक्षण सोडून हा व्यवसाय का करतोयस?" यावर महेश म्हणाला, "सर, हा आमचा पिढीजात व्यवसाय आहे. मी 9वीत शिकत असतानाच माझ्या वडिलांची तब्येत बिघडली. त्यामुळे शिक्षण सोडून गेल्या 2 वर्षापासून हेच काम करतोय." पवार सरांनी विचारलं, की "काय झालं आहे तुझ्या वडिलांना?" तेव्हा महेश म्हणाला, "सतत दारू पिल्याने त्यांचं लिव्हर खराब झालंय. त्यामुळे ते नेहमी आजारीच असतात." पवार सरांनी पुढे विचारलं, "तुझी आई, भाऊ, बहीण काय करतात?" महेश म्हणाला, "आई अशिक्षित आहे, घरकामाला जाते, आणि मला एक लहान भाऊ आहे, तो शिकतोय." "अच्छा," असं म्हणून पवार सर विचारात गढून गेले. महेशने त्यांची चप्पल शिवून दिल्यावर तो नाही नाही म्हणत असतानाही पवार सरांनी त्याच्या हातात जबरदस्तीने 20 रुपये ठेवले आणि निघून गेले. मग काही दिवसांनी पवार सर परत महेश जवळ आले आणि त्याला म्हणाले, "अरे महेश, मला माझ्या मापाचा एक बूट तयार करून देशील का?" यावर महेश तयार झाला. त्याने त्यांच्या पायाचे माप घेतले आणि 3-4 दिवसात बूट तयार करून दिले. पवार सरांना त्याने तयार केलेले बूट खूपच आवडले. त्यांनी खुश होऊन महेश नाही म्हणत असतानाही त्याला 600 रुपये दिले. इतके पैसे त्याला आजपर्यंत मिळाले नव्हते. महेशला खूप आनंद झाला. आता त्याच्याकडे चपला बूट बनवण्यासाठी खूपच ग्राहक येऊ लागले आणि ते सगळे ग्राहक पवार सरांनी आम्हाला पाठवलंय असं सांगायचे. काही दिवसांनी सर परत महेश जवळ आले. ग्राहक पाठविल्याबद्दल महेश त्यांचे आभार मानू लागला. तेव्हा सर त्याला म्हणाले, "महेश, तुझ्या हातात कला आहे. तू एक काम का नाही करत? इथेच एक टपरी टाकून त्यात वेगवेगळ्या मापाचे बूट चपला तयार करून ठेवत जा. त्यामुळे गिराईकांनाही जास्त थांबावं लागणार नाही." यावर महेश म्हणाला, "सर, तुमची कल्पना खूपच छान आहे, पण त्यासाठी 9-10 हजार रुपये लागतील आणि माझ्याजवळ तेवढे पैसे नाही आहेत." यावर सर म्हणाले, "अरे, फक्त काही पैशांचाच प्रश्न आहे ना, तर मग मी देतो तुला पैसे, पण ते पैसे तुम्हाला 1 वर्षात परत करशील." महेशही तयार झाला. तो बाजारात जिथे बसायचा तिथेच त्याने त्याची टपरी उभी केली आणि 15-20 दिवसातच महेशचे सरांनी दिलेले 10,000 वसूल होऊन 5,000 नफाही हातात पडला. पवार सर आल्यावर त्याने त्यांना 10,000 दिले, पण सरांनी ते पैसे त्याला परत केले आणि म्हणाले, "मी तुला 1 वर्षाची मुदत दिली होती, म्हणून तू ते पैसे आता मला 1 वर्षानंतरच परत कर. तोपर्यंत तुझा धंदा वाढवण्यासाठी या पैशांचा वापर कर." महेशचा आता उत्साह खूप वाढला होता. आता त्याने जास्त माल ठेवायला सुरुवात केली. उत्तम दर्जा आणि कमी किमतीमुळे त्याच्या टपरीवर ग्राहकांची खूपच गर्दी व्हायला लागली होती. आता त्याला वेळ पुरेनासा झाला होता. 2-3 महिन्यांनी सर आले तेव्हा महेशच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि आनंद फुलून आला होता. तो सरांना आनंदाने म्हणाला, "सर, काम खूपच चांगलं चाललंय, पण आता पुढे काय करायचं सर?" तेव्हा सर म्हणाले, "महेश, आता मार्केटमध्ये एखादे चांगले दुकान भाड्याने घ्यायचे. मी दुकान बघितलं, अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. तिथे हे सगळं सामान शिफ्ट करायचं आहे. आणि हो, स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी जे कर्ज मिळतं ते मी तुला मिळवून देईल. तू तुझी स्वतःची फॅक्टरी MIDC मध्ये टाकून दे." हे ऐकून महेश थरारला आणि म्हणाला, "काय? फॅक्टरी? सर, मला हे सर्व जमेल का?" सर त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, "मी आहे ना, सगळं जमेल तुला." खाली वाकून महेशने त्यांचे पाय धरले आणि म्हणाला, "सर, खूप करताय तुम्ही माझ्यासाठी." सर त्याला उठवत म्हणाले, "अरे, ते तर माझं कर्तव्यच आहे,
माझे बाकीचे विद्यार्थी परदेशात नोकऱ्या करत आहेत, तर कोणी इथे मोठे अधिकारी झाले आहेत आणि तू पण माझाच विद्यार्थी आहेस आणि परिस्थितीमुळे तूच एकटा मागे राहावा हे मला कसं पटेल? सरांचं बोलणं ऐकून महेशच्या डोळ्यात पाणी आलं. सरांच्या पाठिंब्यामुळे आणि मेहनतीने महेशने 1-2 वर्षातच खूप प्रगती केली. त्याची एकाची 2 दुकानं झाली. साधारण चप्पल बूट शिवणारा महेश आता मोठा महेश शेठ झाला. झोपडपट्टीतून तो आता मोठ्या फ्लॅटमध्ये राहायला गेला. त्याने त्याच्या भाऊ बहिणींचे चांगल्या शाळेत ॲडमिशन केले. या दरम्यानच त्याचे वडीलही वारले. वडील गेल्यानंतर 2 वर्षाने महेशचं लग्न झालं. मुलगी पसंत करायलाही तो पवार सरांना सोबत घेऊन गेला होता. मग काही दिवसांनी त्याची आईही वारली. इकडे पवार सरांना निवृत्त होऊन 3 वर्ष झाली होती. सर आता वयस्कर झाल्यामुळे खूप थकले होते. सरांची मुलगी अगोदरच लंडनला स्थायिक होती आणि आता त्यांच्या मुलानेही अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सर खूप दुःखी होते. त्यातच आजकाल त्यांच्या पत्नीची तब्येतही बरोबर नसायची आणि एक दिवस सरांच्या पत्नीचे निधन झाल्याचा संदेश महेशला मिळाला. तेव्हा तो सर्व काम सोडून सरांच्या घरी धावला. सरांची मुलगी मुलगा वेळेवर पोहोचू शकले नाहीत. महेशने सरांना कोणतीच कमतरता जाणवू दिली नाही. ते येण्या अगोदरच अंत्यविधी पार पाडावा लागला. 13व्या दिवसापर्यंतचा सगळा खर्चही महेशनेच केला. सगळं काही आटोपल्यावर सरांच्या मुलाने त्यांना अमेरिकेला त्याच्यासोबत यायला खूप आग्रह केला, पण सरांनी आपला मायदेश सोडायला स्पष्ट नकार दिला. सगळे निघून गेल्यावर सरांचं एकाकीपण सुरू झालं. ते महेशला बघवत नव्हतं, पण त्याचाही नाईलाज होता. शेवटी एक दिवस महेश त्याच्या बायकोला घेऊन सरांच्या घरी पोहोचला. त्याला असं अचानक बघून सरांना थोडं आश्चर्यच वाटलं. महेश सरांना म्हणाला, सर, तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत. अजून एक मदत कराल का आज मला? यावर सर म्हणाले, अरे आता तुला माझ्या मदतीची काय गरज आहे? तू आता खूप मोठा झालाय. बरं ठीक आहे, सांग तुला काय मदत हवी आहे? यावर महेश म्हणाला, सर, तुम्ही माझे वडील व्हाल? हे ऐकून सर स्तब्ध झाले. मग म्हणाले, अरे वेड्या, मी तर तुला माझा मुलगाच मानतो. महेश हात जोडत म्हणाला, तर मी तुम्हाला विनंती करतो की मला मुलाचं कर्तव्य करू द्या. तेव्हा सर म्हणाले, अरे पण तू हा निर्णय घेण्याआधी तुझ्या बायकोला विचारलं का? महेश म्हणाला, हो सर, तिला विचारूनच मी हा निर्णय घेतलाय. तिलाही वडील नाही आहेत. तुमच्यासारखे सासरे वडील म्हणून मिळाले तर तिलाही ते आवडेल. शिवाय पुढे मुलं झाल्यावर त्यांनाही आजोबा हवेतच की. त्यावर सर म्हणाले, बघ बरं, म्हातारपण फार वाईट असतं. मी आजारी पडलो तर तुला माझं सर्व करावं लागेल. महेश म्हणाला, सर, मुलगा म्हटलं की ते सगळं करणं आलंच ना. तो सगळा विचार करूनच मी इथे आलोय. सर थोडे विचारात पडले आणि मग म्हणाले, ठीक आहे, मी येतो तुझ्यासोबत, पण माझी एक अट आहे. मला तू सर म्हणायचं नाही. यावर महेश म्हणाला, सर, मी माझ्या वडिलांना अण्णा म्हणायचो. तुम्हालाही तेच म्हणेन. हे ऐकून सर मोकळेपणाने हसले आणि म्हणाले, महेश, अजून एक अट आहे माझी, की तुझ्यासारखे अनेक महेश आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. त्यांनाही महेश शेठ व्हायला मदत करायचीस. हे ऐकून महेशला गईवरून आलं आणि त्याने सरांना मिठी मारली. दोघेही बराच वेळपर्यंत रडत होते. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.